काही दिवसांपूर्वी पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली होती. खलील शेख असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव होतं आणि महत्वाचं म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट आणि व्हिडिओ देखील बनवलेला होता, ज्यात त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या काही राजकीय नेत्यांची नावे होती. यात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसहित बाळा शेडगे आणि त्यांच्या पत्नीसहित अजून 12 जणांचा उल्लेख होता. यानुसार नंतरनं या 14 जणांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. मात्र सध्या कुठेतरी पाहायला गेलं तर रवींद्र धंगेकर यांच्या अवतीभोवतीचे प्रकरण कुठेतरी फिरतंय का असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतोय. कारण की बातम्या असतील किंवा पोलिसांची एकंदरीतच कारवाईची जी प्रक्रिया असेल किंवा त्यांना शोधण्याचा जो प्रयत्न असेल हा पूर्णतः रवींद्र धंगेकर यांच्या आजूबाजूलाच फिरत असल्याचं कुठेतरी पाहायला मिळतंय. खरं पाहायला गेलं तर यात बाळा शेडगे जे मनसेचे माजी नगरसेवक होते त्यांचा देखील खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जो व्हिडिओ बनवलेला होता त्यात त्यांचा उल्लेख करण्यात आलेला होता. बाळा शेडगे यांनी त्यांना धमकावल्याचा उल्लेख खलील शेख यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केलेला होता. मात्र खरं पाहायला गेलं तर आतापर्यंत जी पाहायला गेलं तर बाळा शेडगे किंवा त्यांच्या पत्नी असतील त्यांच्यावरती कुठलाही कारवाईचा बडगा जो आहे तो उगारण्यात आलेला नाहीये. मानसिक दृष्ट्या बाळा शेडगे यांनी त्रास दिल्याचं खलील शेख यांनी म्हटलेलं होतं. दुसरीकडे रवींद्र धंगेकर हे गुन्हा दाखल झाल्यापासून नॉट रिचेबल आहेत. मात्र बाळा शेडगे आणि त्यांच्या पत्नीवरती अजूनही कुठल्या प्रकारची कारवाई का करण्यात आलेली नाहीये असा सवाल सध्या त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त केलेला जातोय. खरं पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रक्रियेतून आता काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे रवींद्र धंगेकरांच्या आडून बाकी जणांना कोणाला या सगळ्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? व्हिडिओ किंवा जी सुसाईड नोट आहे त्यात बाकींचा रवींद्र धंगेकर यांच्या सहित 12 ते 13 जणांचा उल्लेख असताना अजून तात्काळ कारवाई का करण्यात आलेली नाहीये? कारण की तसेच पुरावे देखील असताना तात्काळ अटकेची कारवाई का करण्यात आलेली नाहीये? कुठेतरी कायद्याचा दुजाभाव या सगळ्यात केला जातोय का? पुणे पोलिसांवरती कुठला राजकीय दबाव आहे का? असे काही महत्वाचे प्रश्न जे आहेत ते या सगळ्यातून उपस्थित होतात. तर कुटुंबियांनी असा स्पष्ट आरोप केलेला आहे किंवा त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की या 14 जणांनी खलील शेख यांना आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या त्रास दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती या 14 जणांवरती तात्काळ अटकेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या कुटुंबियांकडून करण्यात येते. आणि त्याप्रमाणेच जेव्हा 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावरती होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हीच मागणी देखील केलेली आहे. त्यामुळे आता एकंदरीत पाहायला गेलं तर रवींद्र धंगेकरांच्या चौथीभोवती हे प्रकरण जे आहे ते कुठेतरी फिरताना दिसते. मात्र दुसरीकडे मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे असतील किंवा त्यांच्या पत्नी असेल किंवा इतर त्यांना मिळून 12 जणांवरती कुठली कारवाई का होत नाहीये असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. त्याच्यामुळे आता पुणे पोलीस या संदर्भात नेमकी कशा प्रकारची कारवाई करते हे पाहणं महत्वाचं असेल. कारण त्यांच्या कारवाईवरूनच कायदा सर्वांनाच समान आहे हा संदेश जो आहे तो समाजामध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेकडे आणि ते नेमकी कशा प्रकारची कारवाई करतात हे पाहणं आता महत्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.